तर मित्रांनो आता आलोय आम्ही रेडी आणि चाललोय वरती सिमेंट. मित्रांनो गुड मॉर्निंग. कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो आत्ता आपला दुबईमधला आहे हा दुसरा दिवस आणि दुसरा दिवस म्हणजे आपण रात्री उशिरा आलेलो आहे आणि उशिरा आल्यानंतर थोडंसं आता उशिराच उठलो आहे. नाश्तासुद्धा झाला आहे आणि सकाळ सकाळ नाश्ता केल्यानंतर आम्ही खरं तर बाथरूममध्ये आंघोळ न करता आम्ही ठरवलं की या हॉटेलच्या 6व्या फ्लोअरला स्विमिंग टँक आहे आणि त्या स्विमिंग टँकमध्ये जाऊन मस्तपैकी आंघोळ करण्याचा आम्ही प्लॅन केला आहे आणि थोड्याच वेळात आम्ही तिकडे वरती जाणार आहे. आणि अजून एक सांगायचं आहे की इथे ना आपल्यापेक्षा जास्त गरमी आहे. इतकी गरमी आहे की तुम्ही थोड्या वेळसुद्धा ACच्या बाहेर राहू शकत नाही. इथं आपल्याला मला तर असं वाटतं राहणं अवघड वाटतं, असं वाटतं इतकं ऊन आहे इथं. आणि त्यामुळं कधी ऊन कधी AC आणि त्याच्यामुळं थोडंसं डोकं वगैरे दुखायला लागले. तर आता आपण आंघोळ करूया त्या स्विमिंग टँकमध्ये आणि वरनं आपण हा दुबई शहराचा हा सगळा नजारा पाहू. चला लवकर पटकन चेंज होतो आणि आपण वरती जाऊ 6व्या फ्लोअरला. तर मित्रांनो आता आलोय आम्ही रेडी आणि चाललोय वरती स्विमिंग टँकला. थोडं चेंजेस केलं. आयो बाबा उघडे. हा बघू शकता रूमचा हा भाग आणि सगळे रूम असेच आहे इकडे. तर आहे 3rd फ्लोअर आणि इथे आली आपली लिफ्ट आणि आता आपल्याला जायचं आहे 6th फ्लोअरला. कुठं चालले तुम्ही? आंघोळीला. आंघोळ किती झाले केली ना? रात्रच केली नाही रे. किती दिवस झाले केली नाही म्हणजे कसं आंघोळीला चालेल. मग असं म्हणणं मी स्विमिंग करायला चाललोय. ठीक आहे आलाय स्विमिंग आलंय स्विमिंग. चलो बापरे लयच गरम लागायला मला. आता उशीर झाली. बाहेर करायचं बाहेर. हो असं. कसं आहे ऊन ऊन आणि ऊन. कोणीच नाही आपणच आहे. तर मित्रांनो हा बघा स्विमिंग टँक आणि पाय भरपूर बाजूला मी चप्पल नाही घातलेली. हा बापरे हा नजारा बघा. वाव सगळे व्हाईट कलरची घरं आहे सगळ्या बाजूला आणि प्रत्येक बिल्डिंगवरती तुम्हाला अशा पद्धतीने AC बघायला भेटेल. ACची गरज आहे इथं. AC शिवाय मला तर वाटतं माणूस राहू शकत नाही. इतकं गरमी आहे जबरदस्त. 30-40 टेम्परेचर आहे असं म्हटलं तरी चालेल. तिकडे दिसते ती बुर्ज खलिफा पण तिकडं आपल्याला आज जायचं नाही आहे, उद्या जाणार आहे आपण. आणि समोर ते एअरपोर्ट दिसतंय एअरपोर्ट. तिथं काही विमानं पण आपल्याला पाहायला भेटतात. तर आता आपण हा स्विमिंग टँक आहे मस्तपैकी त्या स्विमिंग टँकमध्ये एन्जॉय करणार आहे. तर विमान बघा इकडं तर तुम्हाला विमान पाहायला भेटेल खाली उतरताना. ते बघा समोरच विमानतळ आहे. इथं आता ते विमान खाली उतरत त्या विमानतळावर. उतरलं. चला
तर स्विमिंग झालेली आहे आपली. मी आता मस्त रूममध्ये जातो, तयार होतो. सुषमा कसं वाटलं इथं? छान होतं, एन्जॉय केला. आम्ही दोघं चाललेले, अजून कोणत्या लोकांना माहीत नाही की स्विमिंग आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे स्विमिंग टँकचं पाणी सुद्धा गरम आहे, त्यामुळे तुम्हाला थंड असं काय जाणवणार नाही आतमध्ये आपण AC मध्ये गेल्याशिवाय. चला आता आतमध्ये जाऊन मस्तपैकी परत शावर घेऊ आणि मग ठरू पुढं काय करायचं आहे. तर आपण झालोय आत्ता रेडी. स्विमिंग वरून आल्यानंतर मस्त चेंज केलेत कपडे वगैरे. आणि आत्ता आमचा प्लॅन म्हणजे सगळ्यांचा प्लॅन असा झाला आहे की मी बोललो होतो की आज कुठं जायचं नाही, परंतु आत्ता जायचं आपल्याला दुबई फ्रेम पाहायला. आणि तिथून पुढं आपण संध्याकाळी जाणार आहे आपण क्रूजवरती. आणि क्रूजवरचा मस्त नाईट लाईफचा मस्त एन्जॉय करायचा आहे. तर ते अगोदर आता वाजलेच दुपारचे 1, त्यामुळे पहिलं आपल्याला करायचं आहे लंच. आणि लंच करून आपण निघणार आहोत दुबई फ्रेम बघायला. चालायचं तर चला मित्रांनो, फायनली बस आलेली आहे आपली आणि ही आहे आपली बस. या बसने आपल्याला जायचं आहे दुबई गेट आणि संध्याकाळी क्रूजला. त्याच्या अगोदर आपण जाणार आहे जेवायला रेस्टॉरंटला. तर आता आपण पहिला त्याच्यामध्ये बसूया. चलो, ही आपली बस. पुढंच बसू सुषमा, एक सीट पुढंच ठेवायचं खाली सांगतो. आता आपण येऊन पोचलोय रेस्टॉरंटला. आता मस्त आनंद घ्यायचा आहे जेवणाचा. तरी मारिया ह्या रेस्टॉरंटला आलोय आणि इथं आतमध्ये आता बघू शकताय मस्तपैकी छान असे डेकोरेशन केलेले असते. उतरलोय आपण गाडीमधनं आणि आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट पाहिला, जे की तुम्ही पाहू शकताय समोर दुबई फ्रेम. ही पाहिजे आपल्याला. आता आपण गेटमधनं एंट्री करणार आहे आणि आतमध्ये जाणार आहे. आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दुबई फ्रेमचा जो सर्वात उंच भाग आहे त्या भागावरनं जाऊन तुम्हाला संपूर्ण परिसर दाखवणार. तर आपण आतमध्ये केलेली आहे एंट्री. आणि आपण इथं जर दुबईमध्ये असाल तर दुबईमध्ये तुमच्या लक्षात येईल की दुबईमध्ये जे ऊन आहे ते खूप आहे. आणि आत्ता आम्ही ज्या महिन्यामध्ये आलो आहे जे ऑगस्टमध्ये आलो आहे आणि ऑगस्टमध्ये या ठिकाणी खूप ऊन असतं. आणि या उन्हामुळं तुम्हाला नक्कीच थोडंसं त्रास होईल हे नक्की आहे. आणि समोर बघताय ही आहे दुबई फ्रेम. त्याच्यावरती जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण बाजूने दुबई फ्रेमच्या संपूर्ण बाजूने तुम्हाला गोल्डन असा पत्रा लावलेला पाहायला भेटतो आहे. आणि याच्याकडं पाहिलं की असं वाटतं हे सगळी फ्रेम ही सोन्याची आहे आणि संपूर्ण सोन्याची त्याला पत्रा लावल्यामुळं ते संपूर्ण सोनेरी दिसते. तर या बाजूने बघू शकताय किती चमकतोय तो पत्रा इतका चमकतो की तुमचा चेहरासुद्धा त्यामध्ये पाहू शकताय. अशी ही गोल्डन फ्रेम असं ह्याला म्हटलं जातं. आणि समोर तुम्हाला जे पाहायला भेटते ही साईड, ह्याची उंची बघा किती आहे. ते उंचीचा अंदाज तुम्ही त्याच्या खाली आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती उंच आहे ते. आणि आम्ही आता जी एंट्री पॉईंट आहे त्या एंट्री पॉईंटला चाललो आहे, ज्या ठिकाणावरून तुम्हाला या दुबई फ्रेमच्या आतमध्ये जायला रस्ता आहे. आणि समोर जे फाउंटन दिसतोय हा संध्याकाळच्या वेळेस खरंच पाहण्यासारखा आहे, कारण की या ठिकाणी एक त्याला रोषणाई केलेली आहे आणि ती संध्याकाळी तुम्ही पाहू शकता. आता आपण चाललो आहे आतमध्ये, ज्या ठिकाणी आपल्याला या फ्रेममध्ये जाण्यासाठी लिफ्ट आहे. त्या लिफ्टमधनं आपण डायरेक्ट जाणार आहोत 182 मीटरवरती असलेल्या मजल्यावरती.
तर आता आपण इथं बघतोय या ठिकाणी फोटो शूट केले जातात प्रत्येक येणाऱ्या टुरिस्टचा. तर हे फुकट नसतात. तुम्ही इथं फोटो शूट केल्यानंतर तुम्हाला जर ते फोटो आवडला तर तुम्ही 100 दिरहमला तो घेऊ शकता या ठिकाणी. तर त्यासाठी आमचे सगळी लोक या ठिकाणी आता फोटोशूट करतात आहे आणि आम्हीसुद्धा केला आहे. जर फोटो चांगला आला तर घेईल आम्ही, नाही आला तर नाही घेणार. त्यामुळे इथं कंपल्सरी नाही की तुम्हाला तो फोटो घेतलाच पाहिजे. तर आपण या सरकत्या जिन्याने चाललो आहे वरती, ज्या ठिकाणी आता आपल्याला लिफ्टमधनं आपल्याला उंच त्या लिफ्टने आपल्याला वरती घेऊन जाणार आहे. आपण पायऱ्या चढून वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा वरती जाण्या अगोदर तुम्हाला इथे एक म्युझियम आहे, ज्या म्युझियममध्ये तुम्हाला दुबईची संस्कृती आणि कशी होती नक्की दुबई ही डेव्हलपमेंट होण्या अगोदर हे तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. आणि ते तुम्ही या ठिकाणी संपूर्ण ते पाहून तुम्ही पुढे जाऊ शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला एक कपडे शिवणारा जसा आपला टेलर असतो तसा तो टेलर इथं त्यांनी दाखवलेला आहे. त्यांचं दुकान कसं असते ते दुकानसुद्धा आपल्याला इथे त्यांनी या मॉडेलमध्ये दाखवलेलं आहे. आणि तुम्ही ते पाहू शकता की पूर्वीच्या काळी दुबईमध्ये कशा पद्धतीची लोक राहायची आणि ते तुम्हाला कशा पद्धतीने ते व्यवसाय करायचे त्याचं आपल्याला ते छोटंसं प्रदर्शन दाखवलं आहे. तर इथं तुम्हाला भांड्यांची दुकानं जी आपण पितळी भांडे म्हणतो त्याचं दुकानसुद्धा पाहायला भेटतं आहे. आणि इथं तुम्हाला मसाल्याचे पदार्थ जे की तुम्ही इथे या दुकानामध्ये पाहू शकता. हे दुकान त्यावेळेस कसं असायचं त्याचं एक मॉडेल इथं तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर या संपूर्ण या म्युझियममध्ये जाताना तुम्हाला दुबई कशी डेव्हलप झाली याची चित्रफितसुद्धा इथं दाखवली जाते. एक डॉक्युमेंटरी दाखवली जाते, ती डॉक्युमेंटरी तुम्ही समोर पाहू शकता. आणि त्याचे काही बॅलर ठेवले आहेत ज्याच्यामध्ये ज्या बॅलर म्हणजे या ठिकाणची एक ओळख आहे की या ठिकाणी तेलाचे साठे सापडले. त्यानंतर खरं तर UAE हे डेव्हलप होत गेला त्याचं ते प्रतीक म्हणून या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे बॅलर ठेवलेले गेलेले आहे. जे बॅलर डिझेलचे असू शकतात किंवा बाकीचे तेलाचे असू शकतात. ते पाहून आपण पुढं जात राहतो. आणि तुम्ही इथे पाहिलं तर संपूर्ण त्यांची डेव्हलपमेंट कशी झाली ते तुम्हाला इथं दाखवलं गेलेलं आहे. आणि ते तुम्ही या ठिकाणी असलेल्या म्युझियममध्ये ते पाहू शकता. तर आपण फायनली आता वरती चाललो आहे लिफ्टमध्ये. लिफ्टमध्ये जी लोकं आहे ती एकदम कमी असतात. तेवढे लोकांचा कोटा आल्यानंतर तुम्हाला ते वरती घेऊन जातात. आणि वरती जसं जाऊ आपण लिफ्टमधनं तुम्हाला नक्कीच ते समोर दिसणारा जो नजारा आहे तो पाहण्यासारखा आहे. आणि समोर आपल्याला एका नजरेमध्ये बऱ्यापैकी दुबई आपल्याला पाहायला भेटते. आणि खरं तर वर जाण्याचा जो आनंद आहे तो गगनात न मावणार आहे. आणि अखेर आम्ही वरती येऊन पोचलो. तर आता आपण आलो आहे हायेस्ट अशा जगातल्या सर्वात मोठ्या फ्रेमवरती, गोल्डन फ्रेम, त्याला दुबई फ्रेम म्हटलं जातं. तर तुम्ही इथून बघू शकता, इथनं संपूर्ण दुबईचा नजारा पाहू शकताय. 153 मीटर इतकी उंच ही फ्रेम आहे. आणि ही जगातली एकमेव फ्रेम आहे की जी इतकी मोठी आहे. आणि तुम्ही समोरच्या बाजूला जर बघू शकताय तिथे तुम्हाला भरपूर दुबईचा सगळा भाग बघितला दिसला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे या तिथं आल्यानंतर या फ्रेमला तुम्हाला मोठ्या व्यक्तीसाठी 1200 रुपये तिकीट आहे. तर छोट्या लहान मुलासाठी जे 12 वर्षाच्या खाली आहे त्याच्यासाठी तुम्हाला 450 रुपये तिकीट तुम्हाला द्यावं लागतं, जे भारतीय करन्सीप्रमाणे तुम्हाला सांगतो आहे मी. आणि खाली बघा, खालचा हा रोडचा भाग तर जबरदस्त दिसतो. आणि समोरची साईड इथनं आपण पाहू शकताय. आणि हा ब्रिज आहे जो की तुम्हाला इथे पाहू शकताय. इथे सगळेजण याच्यावरनं चालत आहे. इथनं तुम्हाला डायरेक्ट ट्रान्सपरन्स काच आहे. इथनं तुम्हाला डायरेक्ट खालचा भाग दिसतोय. हे बघा, डोळे फिरतात इथनं जायच्या आधी. वाव, जब्बर. तर इथनं आपण जाऊ शकताय. इथे सगळे फोटो काढण्यासाठी सगळी लोक इथं. नंतर तुम्ही खालचा भाग बघू शकताय. इथनं खाली बघितल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली असलेले लोक अक्षरशः मुंगीसारखे दिसतात ते. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर मित्रांनो, इथे चालताना पाय लटलट कापतात. ते कधी असं वाटतं की कधी काच पडून आपण खाली पडतो वगैरे अशी भीती असते. त्यामुळे थोडंसं पाय चालताना तुमचं नक्कीच पाय असे लटलट कापतात. आणि तशी पाहायला गेलं तर एकदम जबरदस्त असं केलेलं आहे. हे जगातलं एक नंबरचं, जगातलं सर्वात मोठं असलेली ही फ्रेम आहे. 153 मीटर इतकी याची उंची आहे. आणि या उंचीवरनं तुम्ही मी मगाशी म्हणण्याप्रमाणे संपूर्ण दुबईचा भाग बघू शकताय. तसंच जर इकडे पाहिलं तर तुम्हाला इथनं पाहताना काय पाहायला भेटतं तर मित्रांनो, समोर तुम्हाला पाहायला भेटतंय
तुम्हाला पाहायला भेटते जगातली सर्वात मोठी अशी बुर्ज खलिफा. बुर्ज खलिफा ही इमारत जी की जगातली सर्वात मोठी अशी ही इमारत आहे. तर दुसरीकडे बाजूला तुम्हाला ही जोड बिल्डिंग दिसते जी एका मेरेला जोडून आहे. ही तुम्हाला ब्रिजच्या माध्यमातून जोडलेली दिसते. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि खाली बघितलं तर तुम्हाला इथे पुढच्या साईडला समुद्र आणि इथे तुम्हाला हिरवगार असं गार्डन पाहायला भेटतंय. तर असं या दुबईमध्ये आल्यानंतर हे ठिकाणं जी आहे ही पाहिल्याशिवाय खरं तर दुबई पूर्ण होत नाही आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण हे पाहिलेलं आहे आणि आपण इथनं आता खाली उतरणार आहे. खाली उतरून पुन्हा एकदा याच्या आजूबाजूचा परिसर बघणार आहे. तर तुम्ही इथं वरती आल्यानंतर अजून तुम्हाला जर फोटो वगैरे काय घ्यायचे असेल तर फोटो इथे पैसे देऊन तुमचे फोटो काढले जातात. आणि मग दुसरं म्हणजे दुबई फिल्म पाहून आपण खाली आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक म्युझियम पाहायला भेटतं. तर या म्युझियममध्ये तर आपल्याला या म्युझियममध्ये आपल्याला दुबईच्या इतिहास आणि भविष्यामध्ये दुबई कशी असणार आहे त्याचे फ्युचर प्लॅनिंगसुद्धा इथे पाहायला मिळतात. या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे विकासात्मक कामे कशी असणार आहे तसेच विज्ञान आणि त्याचबरोबर आरोग्याविषयी असलेले वेगवेगळे फ्युचर प्लॅन या चित्रफितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तसेच तुम्ही ते पाहून आम्ही पुन्हा एकदा निघालो पुढे, कारण की आंदा आम्हाला जायचं होतं नाईट लाईफचा अनुभव घेण्यासाठी. तर आता आपण आलोय एका मॉलला जे सेंट्रो मॉल म्हणून आहे. इथं माझ्या पाठीमागे बघू शकताय. क्रूज आपली 7:30 वाजता आहे. त्यामुळं थोडंसं 1.5 तास टाईमपास करायचा आहे. त्यामुळे आम्ही या मॉलला आलो आहे. थोडंसं हे मॉल पाहूया आपण आतमध्ये जाऊन आणि त्यानंतर इथं आजूबाजूचा थोडासा परिसर फिरू. कारण की 1.5 तासामध्ये आपल्याला वेळ घालवायचा आहे आणि तेवढ्या वेळेमध्ये आपण थोडंसं जास्तीत जास्त भाग फिरण्याचा प्रयत्न करू. नंतर आपल्याला संध्याकाळी क्रूजवर जायचं आहे, तिथला पण आनंद घ्यायचा आहे. माझ्या पाठीमागे बघा या सगळ्यात मोठ्या बिल्डिंग दिसत आहे तुम्हाला. ही जी बाजू आहे म्हणजे तुम्ही जर आपण आता गोल्डन फ्रेमला गेलो तर त्या उजव्या बाजूची जी बाजू आहे ते ओल्ड दुबई आहे आणि त्याच्या बाजूची पलीकडलं न्यू दुबई, असे 2 दुबईचे भाग पडतात. तर आता आपण या सेंट्रो मॉलला जाऊया आतमध्ये आणि बघूया हा मॉल कसा आहे. दुबई म्हटलं की आपल्याला समोर येतं ते मोठमोठे मॉल आणि लक्झरी लाईफस्टाईल. दुबईमध्ये तुम्हाला अनेक शॉपिंग मॉल पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये दुबई मॉल ऑफ द इक्विटी, तसेच दुबई फेस्टिवल सिटी मॉल, सिटी वॉक, अल वादा मॉल आणि दुबई मरीना मॉल. तर असे अनेक मॉल तुम्हाला पाहायला भेटतात. परंतु या ठिकाणी आम्ही ज्या मॉलमध्ये आलो आहे हा एक सर्वसामान्य मॉल आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी ज्या की आपल्याला रोजच्या जीवनामध्ये लागतात त्या वस्तू आपल्याला ह्या मॉलमध्ये पाहायला भेटतात. या ठिकाणी जो मॉल आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे ज्या वस्तू पाहायला भेटतात त्या आपल्या भारतामधून जास्त इम्पोर्ट केलेल्या दिसतात आहे, कारण की येथे राहणाऱ्यांपैकी भारतातील लोकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच आशिया खंडातील लोकसुद्धा तुम्हाला या मॉलमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे या मॉलमध्ये असलेल्या वस्तू ह्या मेड इन इंडिया, मेड इन पाकिस्तान किंवा अनेक देशामधून इम्पोर्ट केलेल्या आहे. त्या वस्तू आम्ही खरं तर पाहतोय. वेळ आपल्याकडे थोडा आहे त्यामुळे पटकन तुम्हाला या मॉलची टूर देतो आणि आपल्याला पुढं जायचं आहे. तुम्हाला माहिती आहे कुठं जायचं आहे ते, तर तुम्ही नक्कीच याची पटकन टूर घ्या. बस लागलेली आहे पण थोडासा मॉलच्या पाठीमागचा भाग बघायला आलो आहे. हे बघा ही साईड इकडे थोडीशी वस्ती वाटते कारण की भरपूर मुलं वगैरे खेळताना दिसतात इथं. आणि इथं गोल्डन बिर्याणी पण आहे. तर हे थोडंसं रहिवासी एरिया वाटतं. हे बघा तर ही आहे आपली बस. आता गरम खूप झाले, आता जाऊन बसू बसमध्ये. तर आता आपण उतरलोय आपल्या बसमधनं आणि बसमध्ये उतरल्यानंतर
आत्ता आपण ज्या क्रूज टर्मिनलला आलो आहे, जे क्रूज टर्मिनल तुम्ही बघू शकता हे आहे क्रूज टर्मिनल. इथं ह्या ज्या अशा प्रकारच्या बोटी असतात ह्या तुम्हाला आतमध्ये या समुद्राच्या पाण्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस मस्त रोषणाईने सजलेल्या या बोटी असतात. लाकडी बोटी आहे, अशा अनेक बोटी तुम्ही इथं बघू शकताय. ह्या बोटी तुम्हाला घेऊन आतमध्ये जातात आणि याच्यामध्ये तुम्ही मस्तपैकी संध्याकाळचा डिनर करू शकताय, डिनर घेऊ शकताय. अशा या बोटी आहेत. आज आम्ही याच याच्यामध्ये चाललो आहे आणि आजच्या दिवसाचा शेवटही इथेच असणार आहे, कारण की याच क्रूजमधनं डिनर वगैरे झाल्यानंतर आम्ही परत हॉटेलला जाणार आहे. तर मस्त असं लोकेशन आहे आणि माझ्या पाठीमागं जर बघितलं तर ह्या बिल्डिंग्स तुम्हाला दिसतात. कलरफुल बिल्डिंग आहे आणि त्याच्यावरती केलेली रोषणाई ही खरं पाहण्यासारखी आहे. आणि ज्या मरीन लाईनला मी आता आहे, ही जी मरीन लाईन म्हणतात यांना, ही मरीन लाईन बघा किती स्वच्छ आहे. माणसं खूप कमी दिसतात, ते खूप कमी लोक आहे, परंतु इथे स्वच्छता मात्र भरपूर आहे. तर हे लोकेशन या जागेवरनं बघायला एक वेगळाच आनंद आहे आणि तो आता बघतोय. तर चला आता मी क्रूजमध्ये चाललो आहे. क्रूजमध्ये काय काय असणार आहे, कसं असणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो. चला. दुबई मरेना क्रूज, ज्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला आजूबाजूला उंच अशा बिल्डिंगी आणि त्यामध्ये झगमगाट असलेल्या लाईट्स पाहायला भेटतात. दुबई मरेना हा एक दुबईमधला प्रमुख भाग आहे, ज्या ठिकाणी अनेक पर्यटक हे या ठिकाणी आपली हजेरी लावताच म्हणजे लावतात. दुबईच्या पश्चिम भागामध्ये स्थित आहे हे मरेना. या क्षेत्राचे काही मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दुबई मरेना हा एक कृत्रिम जलमार्ग आहे, जो दुबईच्या किनाऱ्यावर स्थित आहे आणि अरबी समुद्राशी जोडला गेलेला आहे. या परिसरामध्ये उंच उंच आर्किटेक्चर इमारती, लक्झरी अपार्टमेंट आणि अत्याधुनिक कार्यालय, येथे अनेक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सुद्धा हेडक्वार्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणची क्रूज फेरी मात्र प्रसिद्ध आहे. येणारा पर्यटक या क्रूजवरती नक्कीच जातो. या क्रूजवरती विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या सुविधा असतात, जसे की लाईव्ह संगीत, नृत्य आणि थीम पार्टी. या अजून एक महत्त्वाचं म्हणजे या क्रूजवरती आपल्याला विविध प्रकारचे अन्नपदार्थ उपलब्ध असतात, जसे की विविध रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये असतात. या क्रूजचा एक राऊंड करताना आपल्याला अनेक जलमार्गामध्ये विविध गोष्टी पाहायला मिळतात, ज्यामध्ये बुर्ज खलिफा, पाम जुमेरा आणि इतर प्रमुख स्थळांचे समावेश आहे. ही क्रूज आपल्याला 1 ते 2 तासांसाठी असते. या वेळेमध्ये मात्र तुम्हाला या ठिकाणची सर्व आनंद घेता येतो. तर हाच आनंद घेण्यासाठी आम्ही सुद्धा या क्रूजवरती गेलो आणि छानपैकी या क्रूजवरती असलेल्या सर्व गोष्टी अनुभवल्या, पाहिल्या आणि एन्जॉय सुद्धा केला. या ठिकाणी आम्ही मराठी गाण्यावरती मस्त डान्स केला, पण तुम्हाला ते गाणं मात्र मी ऐकू शकत नाही, परंतु तुम्ही या डान्सचा आनंद मात्र घेऊ शकताय. तर आता आपण क्रूजमधलं सगळं उरकून खाली आलो आणि खूप मजा आली, एन्जॉय आला. मराठी गाणी वाजवली दुबईमध्ये, सगळी मराठी लोक लगेच कळून येतात ना, मग त्यांनी मराठी गाणी चालवली. मस्त वगैरे एन्जॉय आला. आणि आता हॉटेलवर चाललो आहे. तर हॉटेलला जाऊन मस्त आता विश्रांती घ्यायची आहे. तर आपण आजचा हा ब्लॉग इथंच संपूया. उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया उद्या कुठं जायचं ते सस्पेन्स आहे. उद्या गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा, येणारा ब्लॉग नक्की बघा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि जर फेसबुकला पाहत असेल तर फेसबुकच्या पेजला सुद्धा लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.